आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। प्रभाग क्रमांक 20 मधून सर्वसाधारण पुरुष या जागेवर मिरज येथील प्रतिष्ठित नागरिक, गोरगरिबांना सतत मदतीचा हात देणारे, सर्वधर्मीय नागरिकांमध्ये सहभागी असणारे व कधीही आपले काम सोडून कामाव्यतिरिक्त वेळ वाया घालवू नका व प्रथम स्वतःच्या घरादाराचा विचार करून स्वतःच्या पायावर उभा राहून उत्पन्नाचे वेगवेगळे स्तोत्र निर्माण करा आणि मगच राजकारणात भाग घ्या, असे सतत कार्यकर्त्यांना संबोधित करणारे, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, सहकार, उद्योग या सर्व क्षेत्रात सहज वावरणारे माननीय विलास देसाई हे प्रभाग 20 मधून आपले नशीब आजमावत आहेत। त्यांच्या सामाजिक कार्याची ओळख पूर्ण मिरजकरण आहे। ते मिरजेतील नागरिकांचे लाडके उमेदवार होऊ शकतात। महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदारांचे पुत्र देखील याच प्रभागातून इच्छुक असल्याने प्रभाग 20 मध्ये पूर्वी सर्वसाधारण जागाही आरक्षित होते। त्यामुळे त्या जागेवर सर्वसाधारण पुरुष जागा आरक्षित झाल्याने या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळणे आवश्यक असताना पुन्हा तेथे आमदार पुत्र ओबीसी वर्गातून निवडणूक न लढवता ती खुल्या प्रवर्गात उभारणे किती योग्य आहे? आणि मग जर आरक्षणाचा राजकीय फायदा काही ठराविक आरक्षणवाल्यांनीच घ्यावयाचा असेल तर खुल्या वर्गातल्या उमेदवारांच्या समोर निवडणूक लढवाव्याची की नाही, असा प्रश्न उभा राहत आहे। त्यामुळे आरक्षणातून ज्यांनी लाभ घेतला त्यांनी खुल्या वर्गाचा लाभ घेऊ नये असा नियम निवडणूक आयोगाने काढला पाहिजे, अन्यथा खुल्या प्रवर्गातील उमेदवारावर हा अन्याय नाही का? तिरंगा न्यूज महाराष्ट्रसाठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार।